नमस्कार, मी क्षितिजा आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक झिरो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडिया, जी की तुम्ही वर्क फ्रॉम होम थ्रू किंवा कुठूनही जरी तुम्ही ऑफिसला जाता ना, तर तिथून सुद्धा हा जो नवीन बिझनेस असेल ना, तर तो तुम्ही स्टार्ट करू शकता. तर हा बिझनेस काय आहे, कसा आहे, हा ग्रो कसा करायचा किंवा याचं मार्केट काय आहे, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जे असेल ना, तर ते एक्सप्लेन करणार आहे. तर हा जो बिझनेस आहे, तर याचं नाव आहे वर्कशीट मेकिंग अँड सेलिंग. म्हणजे अशा टाईपचे वर्कशीट्स लहान मुलांचे जे असतात तर ते बनवायचे आणि ते सेल करायचे. तर यासाठी काही टेक्निक्स असतात, तर त्या मी आज तुम्हाला पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जे असतील तर त्या शेअर करणार आहे. तर वर्कशीट मेकिंग अँड सेलिंग हा बिझनेस कोण करू शकता? जर तुम्ही मॉम असाल, जर तुम्ही टीचर असाल, किंवा जर तुम्ही एक वर्किंग प्रोफेशनल असाल आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा इन्कमसाठी किंवा स्टुडंट जरी तुम्ही असाल आणि एक्स्ट्रा इन्कमसाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही हा जो बिझनेस असेल तर तो स्टार्ट करू शकता. ट्रस्ट मी, 2026 मध्ये हा जो बिझनेस असेल, राईट मार्केटिंग स्ट्रॅटेजीज जर वापरले तर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम थ्रू छान एक इन्कम जो असेल ना, तर तो जनरेट करेल. आता पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? ही वर्कशीट मी एकदाच बनवली, एकदाच मी डिझाईन केली, एकदाच मी क्रिएट केली, पण मी मल्टिपल टाइम्स विकू शकते. 10 मुलांना, 100 मुलांना, 1000, 10,000 मल्टिपल लोकांना ही जी एकच वर्कशीट असेल तर तुम्ही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून जी असेल ना, तर ती विकू शकते, सेल करू शकते. यालाच आपण बोलतो पॅसिव्ह इन्कम, जो की एकदाच बनवायचा आणि त्याचं रिटर्न जे असेल तर तुम्हाला लाईफ लॉंग जे असेल तर ते मिळत राहतो. आता वर्कशीट मेकिंग आणि सेलिंग म्हणजे नक्की काय असते, तर ते मी तुम्हाला सांगते. तर वर्कशीट्स म्हणजे बघा, आता ही एक वर्कशीट आहे, ठीक आहे. ही माझी मुलगी आहे प्ले स्कूलला, तर तिचीच एक शीट मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे बघा 5, ठीक आहे. 5 ट्रेसिंगसाठी तिला शिकवला गेलाय. तर असे वेगवेगळे सब्जेक्टचे वर्कशीट्स असतात, म्हणजे मॅथ्ससाठी, इंग्लिश, EVS, GK, कोणताही सब्जेक्ट असेल ना, तर कोणत्याही सब्जेक्टचे वर्कशीट्स जे असतील तर ते तुम्ही बनवू शकता. अगदी डिटेलमध्ये तुम्हाला जे हवं आहे त्या सिलेबसमध्ये जे तुम्हाला ऍड करायचं तर ते तुम्ही ऍड करू शकता, ठीक आहे. तर अशा टाईपच्या वर्कशीट्स मोस्टली भरपूर पॅरेंट्स प्रेफर करतात, कारण सध्या चिल्ड्रन्सच्या, लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ना अशा टाईपचे वर्कशीट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ब्रेन डेव्हलपमेंट जी असेल ना, तर ती फास्ट करतात. म्हणजे 5 विथ पिक्चर्स, विथ सगळे ग्राफिक्स वगैरे सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या असतात ना, तर त्यामुळे ब्रेन डेव्हलपमेंट जे असेल मुलांचं, पर्टिक्युलरली त्या सब्जेक्टमध्ये जे असेल ना, तर ते अगदी स्ट्रॉंग होत जातं. त्यामुळे अशा टाईपचे वर्कशीट्स तुम्ही अगदी प्ले स्कूलपासून 4th पर्यंत जरी बनवलेत ना, एकदाच बनवायच्यात, एकदाच डिझाईन केलेत ना, की इझिली ते तुम्ही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून, कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट नाही, जस्ट सिंगल सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी पण तुम्ही करू शकता, तर ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. बट सिंगल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून झिरो इन्व्हेस्टमेंट मधून ते तुम्ही सेल करू शकता. आणि स्पेशली जर तुम्ही हाऊसवाईफ आहात आणि जर तुम्हाला मोबाईलवरून काहीतरी काम चालू करायचं आहे, स्वतःसाठी एक इन्कम जनरेट करायचं असेल, तर वर्कशीट मेकिंग तुमच्यासाठी बेस्ट आहे. फक्त इकडे तुम्हाला क्रिएटिव्हिटीची गरज आहे. म्हणजे आता हे बघा, हे क्रिएटिव्ह आहे, ठीक आहे. हा 5 आला, 5 सोबत काही इमेजेस आले, तर काहीतरी इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी जी असेल ना, तर ती तुमच्यामध्ये असायला हवी. एक्स्ट्रा काहीतरी क्रिएटिव्हिटी जी असेल ना, तर ती असायला हवी. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्कशीट बनवायची आहे, तर रॅन्डमली कोणतेही टॉपिक्स उचलले आणि कोणत्याही टॉपिक वरती आपण वर्कशीट्स बनवतोय, तर ती कम्प्लिटली रॉंग टेक्निक आहे. असा जर तुम्ही बिझनेस प्लॅन करत असाल, तर तो पुढे जाऊन किंवा इव्हेंच्युअली लवकरच तो फ्लॉप होणार आहे. त्यामुळे वर्कशीट बनवताना सुद्धा, कुठलाही व्यवसाय आपण करतोय, तर कम्प्लीट प्लॅनिंग असायला हवं की ते कसे बनवायच्यात. आता ही वर्कशीट मला बनवायची आहे, तर ती कोणासाठी आपण बनवणार आहोत ना, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही प्ले स्कूलसाठी बनवणार आहात की दुसरीच्या मुलासाठी. प्ले स्कूलसाठी ती वर्कशीट नक्कीच त्याचा सिलेबस वेगळा असेल, ठीक आहे, अगदीच बेसिक असेल. सेकंड स्टँडर्डचा जो काही मुलगा असेल, तर त्याच्यासाठी जी वर्कशीट आपण डिझाईन करतोय, तर ती कम्प्लिटली वेगळी असेल. म्हणजे त्याला अगदी आपण ट्रेसिंग लाईन, स्ट्रेट लाईन, तर हे नाही शिकवणार आहोत. त्यामुळे प्रत्येकासाठी, ठीक आहे, म्हणजे सिलेबस अकॉर्डिंगली किंवा एजच्या अकॉर्डिंगली प्रत्येकासाठी जे काही वर्कशीट्स असतात ना, तर ते वेगवेगळे असतात. आणि आपल्याला ॲज अ बिझनेस पर्सन आपल्याला हे जे वर्कशीट्स बनवताना हा जो सिलेबस असेल ना, तर तो कन्सिडर करायचा आहे. जर तुम्ही मॉम आहात, तुमचे ऑलरेडी चिल्ड्रन्स असतील, तर तुम्हाला माहिती आहे की वर्कशीट्सचा कंटेंट काय आहे. किंवा जर तुम्ही टीचर असाल, तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे एक साईड इन्कम म्हणून. तर तुम्हाला माहिती असतं की ऑलरेडी याचं कंटेंट काय आहे. पण जरी तुम्ही एक अदर पर्सन आहात की तुमचा एज्युकेशनची काही म्हणजे फारसा काही संबंध नाहीये, बट स्टील तुम्ही जस्ट हा सिलेबस जो असेल तर तो कन्सिडर करून हा जो वर्कशीट असेल ना, तर तो बनवू शकता. भरपूर वेबसाईट्स मिळतात ज्या तुम्हाला सिलेबस सांगतात, किंवा तुम्ही डायरेक्टली बुक्स सुद्धा रेफर करू शकता, सो दॅट तुमच्या सिलेबस लक्षात येईल की दुसरीच्या मुलासाठी कशा प्रकारचे वर्कशीट्स किंवा कोणता कंटेंट जो असेल तर तो आपण याच्यामध्ये ऍड केला पाहिजे. इंग्लिश असेल, मॅथ्स असेल, EVS असेल, मराठी असेल, हिंदी असेल, त्या अकॉर्डिंगली. मग
सो दॅट काय होतं सांगते, जर तुम्ही सिलेबस वाईज तुमचे वर्कशीट्स बनवले ना, तर मग सेल करताना, ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही हे वर्कशीट्स विकत असता, तर विकण्याची टेक्निक वेगळी असते, तर ती मी तुम्हाला सांगेन. पण ज्यावेळी तुम्ही विकत असताय, ज्यावेळी तुम्ही तुमच्या वर्कशीट्स प्रॉपर टेक्निकमध्ये, मी पुन्हा एकदा सांगते, प्रॉपर टेक्निकमध्ये ज्यावेळी तुमचे वर्कशीट शोकेस करताय समोरच्या व्यक्तीला, तर त्यावेळी जास्त चान्सेस असतात की ते वर्कशीट तुमच्याकडून बाय केले जातील, कारण त्यांच्या मुलाचा जो काही सिलेबस असेल तर तो ऑलमोस्ट तुम्ही त्यांच्या वर्कशीट्समध्ये कव्हर केलेला असतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोक त्या क्लासची जे असतील तर तुमच्याकडून ते वर्कशीट्स जे असतील तर ते बाय करू शकतात किंवा विकत घेऊ शकतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, एखादा व्यवसाय आपण चालू करतो ना, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याची सेलिंग टेक्निक, म्हणजे तो जो प्रोडक्ट असेल किंवा ती जी सर्व्हिस असेल तर ती तुम्ही सेल कशी करणार आहात, विकणार कशी आहात, तर ती टेक्निक खूप इम्पॉर्टंट असते. बिझनेस स्टार्ट करणं खूप सोपं असतं, पण तो सेल कसा करायचा सर्व्हिस किंवा प्रोडक्ट, तर ते खूप अवघड असतं. अवघड इन द सेन्स फारसं अवघड काय नसतं, पण प्रॉपर प्लॅनिंग जर तुम्ही त्याचं केलं ना, की सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी पॉसिबल होतात. त्यामुळे प्रॉपर प्लॅन करणं, टेक्निक्स डिसाईड करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असते. कारण बघा, भरपूर केसेसमध्ये काय होतंय की एखादा बिझनेस चालू करतोय, कुठलाही असेल, मग तो वर्कशीट्सचा असेल किंवा कुठलाही असेल, एखादा व्यवसाय चालू करतोय आपण, मग जस्ट आपले व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट, जस्ट फेसबुक, इंस्टाग्राम, आपण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वापरतोय, तर तिथपर्यंतच आपण लिमिटेड ऑडियन्स पर्यंत पोहोचतो आणि त्यामुळे काय होते की लिमिटेडच आपला सेल होतो. आणि जर तुम्हाला तुमचा बिझनेस लार्ज स्केलवरती न्यायचा असेल, मोठ्या स्केलवरती जास्तीत जास्त तुमचे शीट्स तुम्हाला सेल करायचे असतील, तर नक्कीच तुम्हाला तुमचा ऑडियन्स जो आहे तर तो ग्रो करायचा आहे. मग तो तुम्ही ऑर्गॅनिकली पण करू शकता किंवा डिजिटल मार्केटिंग थ्रू सुद्धा करू शकता, पण त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी टेक्निक्स आहेत. बट येस, तुम्हाला जर तुमचे वर्कशीट्स जास्तीत जास्त सेल करायचे असेल, जास्तीत जास्त प्रॉफिट्स त्यामधून अर्न करायचे असतील, तर तुम्हाला तुमचा जो काही व्यवसाय आहे, तुमचे जे काही वर्कशीट्स असतील, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि स्पेशली सगळ्या लोकांपर्यंत टार्गेट करायचे आहेत का? नाही, जास्तीत जास्त पॅरेंट्स पर्यंत किंवा टीचर्स पर्यंत. कारण हे वर्कशीट्स घेणार कोण आहे? डॉक्टर्स घेणार आहात का? यस, त्यांची मुलं असेल तर पण ते नक्कीच घेतील, पण आपण टार्गेट करताना कोणाला करणार आहोत? पॅरेंट्सना टार्गेट करणार आहोत. ठीक आहे, एज ग्रुप वाईज आपण टार्गेट करणार आहोत की त्या एज ग्रुपला आपण जर टार्गेट केलं की चान्सेस असतील की त्यांची मुलं असतील आणि त्यामुळे हे जे वर्कशीट्स असतील तर ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडून सेल होणार आहेत. कुठलाही बिझनेस प्लॅन ज्यावेळी तुम्ही करताय तर त्यावेळी प्रोडक्ट डिझाईन पासून, आता हा तुमचा डिझाईनच आहे, डिजिटल प्रोडक्ट याला तुम्ही म्हणू शकताय. ठीक आहे, डिजिटल प्रोडक्टचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करताय तर याला तुम्ही डिजिटल प्रोडक्ट म्हणू शकता, जो की तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती सेल करणार आहात. ईमेल थ्रू असेल किंवा व्हॉट्सअप थ्रू एक PDF ची डिलिव्हरी जी असेल तर ती तुम्ही त्यांना देणार आहात. तर डिजिटल प्रोडक्टचा बिझनेस तुम्ही स्टार्ट करताय तर प्रोडक्ट डिझायनिंग पासून, तो डिझाईन कसा करायचा, त्याचा सिलेबस कशा प्रकारे असला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी सोबतच त्याची मार्केटिंग जी असेल ना तर ती कशा प्रकारे करणार आहात, पोस्टर्स कसे बनवायचे आहेत, रील्स कसे बनवायचे आहेत, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात जर तुम्हाला तुमचा बिझनेस वर्कशीट मेकिंगचा जो असेल तर तो लार्ज स्केल पर्यंत घेऊन जायचा असेल तर. अपॉर्च्युनिटीज खूप आहेत, फक्त तुम्हाला डिझायनिंगच्या ज्या काही टेक्निक्स असतील ना तर त्या शिकायच्या आहेत. तर आपण बरोबर 1 जानेवारी 2026 पासून वर्कशीट मेकिंग अँड सेलिंगचा वर्कशॉप जो असेल ना तर तो चालू करतोय. कोणीही, जर तुम्ही हाऊसवाईफ आहात, जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, स्टुडंट असाल, तर कोणीही तुम्ही हा जो वर्कशॉप असेल तर तो अटेंड करू शकताय. टोटल 5 दिवसाचा हा जो असेल वर्कशॉप असेल तर तो असणार आहे अगदी बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी, म्हणजे वर्कशीट्स कशा बनवायच्या, तर त्याचं डिझायनिंग कशा प्रकारे असलं पाहिजे, सिलेबसच्या अकॉर्डिंगली ते वर्कशीट्स कसे डिझाईन करायचे, अगदी छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे आता ही वर्कशीट आहे, ठीक आहे, आता ही बघताना तुम्हाला अगदी छोटी वर्कशीट जरी वाटत असेल ना तरी पण भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे 5 बघा डॉटेड आहे, फिंगर्स असतील, कार्स असतील, तर या सगळ्या गोष्टी बरोबर सेंटर, अलाइनमेंट, या सगळ्या गोष्टी असतात, तर त्या कशा अरेंज करायच्या, पण हे आयडिया किंवा ही क्रिएटिव्हिटी आणायची कुठून, तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील तर 1 जानेवारीला आपला वर्कशॉप जो आहे तर तो चालू होणार आहे. आणि डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर दिलेला आहे, तर त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे सीट बुक करू शकता. कारण हा वर्कशॉप फक्त आणि फक्त 150 रुपीज, फक्त आणि फक्त 150 रुपयाला हा वर्कशॉप असणार आहे, जो की कम्प्लिटली 5 दिवस चालणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कव्हर केल्या जाणार आहेत, सो दॅट तुम्ही चांगल्या पद्धतीने अशा टाईपचे वर्कशीट्स जे असतील ना तर ते डिझाईन करू शकता. कुठल्याही सब्जेक्टचे, इंग्लिश, मॅथ्स, EVS सगळे सब्जेक्ट्स जे असतील तर ते आपण प्रॅक्टिकली कव्हर करतोय. आणि आपला एक सेपरेट अनाउन्समेंटचा ग्रुप असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अशा टाईपचे डिझाईन्स, ठीक आहे, म्हणजे 5 दिवसाचा वर्कशॉप तर होईलच, त्याच्या नंतर सुद्धा अपडेट्स, म्हणजे वर्कशीट्स कसे बनवायचे, काय बनवायचे, किंवा नवीन काही क्रिएटिव्ह काही ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये आपण ऍड करतो, तर या अपडेट्स ज्या असतील तर त्या तुम्हाला आपल्या मार्फत ज्या असेल तर त्या पोहोचवल्या जातील. त्यामुळे जर तुम्हाला वर्कशीट मेकिंग वर्कशॉप करायचं असेल तर लगेचच जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा
आणि तुमची सीट जी असेल ना तर ती बुक करा, कारण लिमिटेड सीट्स असणार आहेत. लास्ट 2 वर्कशॉप झाले, दोन्ही वर्कशॉप फुल झाले होते, सीट्स ज्या असतील तर त्या फुल झाल्या होत्या. त्यामुळे जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल आणि नवीन वर्षामध्ये नवीन काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची असेल, एक स्वतःसाठी इन्कम सोर्स जर जनरेट करायचा असेल, तर नक्कीच तुम्ही हा जो वर्कशॉप असेल तर तो जॉईन करू शकताय. आणि माझी अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त हाऊसवाईफ जे सिम्पली फोनवरून काम करू शकतात, तर त्यांनी हा वर्कशॉप जो असेल ना तर तो अटेंड करावा, सो दॅट एक छान इन्कम सोर्स तुम्ही स्वतः झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये, कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नाही, फक्त आणि फक्त 150 रुपीज तुमची कोर्स फी असणार आहे. बाकी तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट जी असेल तर ती करायची नाहीये. सो तुम्ही लगेचच तुमचं जे काही ऍडमिशन असेल तर ते रजिस्ट्रेशन करून घ्या. खाली नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये आहे, कॉमेंटमध्ये सुद्धा मी नंबर जो असेल तर तो पिन करते. व्हॉट्सअप करा, मोस्टली कॉल करू नका, व्हॉट्सअप करा. ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन हवी असेल तरी सुद्धा व्हॉट्सअपवरती व्हॉइस मेसेज जो असेल तर तो पाठवा. तुम्हाला फॉर्मॅट पाठवला जाईल की कशा प्रकारे ऍडमिशन करायचं आहे, तुमचं नाव, तुमचा मेल आयडी असेल तर, आणि फीज पे केलेला स्क्रीनशॉट जो असेल तर तो तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. आणि तुम्ही ग्रुपमध्ये ऍड केलेलं आहे का तुम्हाला, तर ते एकदा कन्फर्म तुम्हाला करायचं. एक वेगळा ग्रुप असतो आपला, व्हॉट्सअपची कम्युनिटी असते, तर हे एकदा तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. सगळे जे काही अपडेट्स असतील तर ते तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मिळून जाते. सो ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर लवकरात लवकर जो काही डिस्क्रिप्शनमध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये किंवा इथे सुद्धा तुम्हाला डिस्प्ले होतो, तर त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुमची सीट जी असेल तर ती बुक करा. तर हा बिझनेस प्लॅन तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून कोणत्या बिझनेस आयडियाबद्दल तुम्हाला जास्त नॉलेज हवे आहे किंवा तुमच्याकडे कोणते बिझनेस आयडियाज असतील स्पेशली वर्क फ्रॉम होम थ्रू लेडीजसाठी, तर ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करू शकता. थँक्यू सो मच. बाय.